तर इथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर। ते सुद्धा पाहूयात। शेतकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूयात। ह्या 50 वर्षाच्या काळात असं संकट केव्हा आलं होतं का? नाही नाही, अजूनपर्यंत तरी असं संकट आलेलं नव्हतं। चालू वर्षी तर मोहर अगदी चांगल्या पद्धतीत आलेला होता आंब्याला आणि काजूला। पण हे जे धुकं वगैरे पडतंय त्याने तो मोहर खराब आणि पुरा खराब होऊन गेलेला आहे। कुठेतरी काजूला आणि आंब्याला 5 ते 10% फळधारणा झालेली आहे। पण ती ह्या आता परत इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू झालेलं आहे त्यात हे 5% आंबा जो शिल्लक आहे शेतकऱ्यांचा तो सुद्धा कसा मार्केटला जाणार किंवा ट्रान्सफरवाले कसे इथं जाग्यावर येणार या चिंतेतच सर्व आंबा बागायतदार आहेत। आणि इतर आंबा बागायतदारांनी सुद्धा बँकेचे लोन काढलेलं आहे, कीटकनाशक उधारी खरेदी केलेली आहेत, त्यांचं सुद्धा पेमेंट कसं होणार आहे या चिंतेतच सर्व शेतकरी आहेत। आणि त्यातच परत त्या 5%तनं कुटुंब कसं चालणार, खतं आहेत, परत पुढच्या वर्षाची तयारी आहे। यात शासनाने याचा पूर्ण विचार करून योग्य तो निर्णय घेणे जरुरीचं आहे। शेतकऱ्यांचे फार जोरदार हाल होत आहेत आणि ते पीक येतं ते हातात मिळण्याची देखील शक्यता नाही। हे वातावरण धुकं पडतं तशात आणखी हे पावसाचं वातावरण त्याच्यामुळे हे शेतकऱ्याच्या हातात जो माल आहे तो त्यांना ह्याच्यापर्यंत गिरायकापर्यंत जाईपर्यंत महा कठीण आहे। इथे वाहतुकीसाठी येणारी जी इंधन वगैरे आहे त्याच्यासाठी गाडी येऊ शकत नाही आणि माल इथेच पडून राहणार आहे। हे सगळं युद्धामुळे खूप मोठा ह्या देशाची हानी म्हणजे आणि ह्याची होती जी शेतकऱ्यांची फार मोठी हानी झालेली आहे। आज जर बघितलं तर आंब्यासाठी आणि काजूसाठी जे आज कीटकनाशके आहेत ते आम्हाला असं वाटतंय ह्यात आंब्यासाठी आणि काजूसाठी ते कीटकनाशक नाही, कारण इतरत्र फळं आहेत त्या फळांचा सुद्धा तो आंब्यावर आणि ह्याचा असा म्हणजे खरं तर बघितलं तर याच्यावर खरोखरच शास्त्रज्ञांनी पूर्ण आधी अभ्यास केला पाहिजे। वस्तुस्थिती बघितलं तर गेल्या 2-4 वर्षात तुडतुड्याचं थ्रिप्सचं प्रमाण वाढलंय, पण एकाही आज औषधाला तो आज दाद देत नाही। म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे कुठल्याच औषधाला म्हणजे याच्या मागे कुठेतरी बोगस औषधं आहेत। हे जे कोकणात आलेलं आंबा उत्पादकांना संकट हे 50 वर्षानंतर पहिल्याच आल्याच्या ज्या भावना आहेत त्या शेतकऱ्यातून व्यक्त होताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।